नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ॲडमिशन. विद्यार्थी मित्रांनो, एम-एच-टी सी-ई-टी संपलेली आहे. जो 27 तारखेच्या मॉर्निंग शिफ्टचा जो काही गोंधळ झाला, तो पण 5 तारखेला एक्झाम होऊन थोडक्यात सी संपली आहे असं आपण धरून चालू. आता आपल्याला लागायचं आहे ते ॲडमिशन प्रोसेससाठी. ॲडमिशन प्रोसेसमधला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे डॉक्युमेंट प्रिपरेशन. डॉक्युमेंट प्रिपरेशनला आपण घ्यायचं आहे. थोडक्यात आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट्स सांगतो. कॅटेगरी वाईज थोडाफार बदल होऊ शकतो. त्याचे डिटेल व्हिडिओ आपण वेळोवेळी देऊच. जेव्हा सी-ई-टीचं ॲडमिशन चालू होईल, शेड्यूल डिक्लेअर होईल, तेव्हा आपण यावेळची पूर्ण मदत करूच. जे महत्त्वाची असती त्यामध्ये 10वीचं मार्क लिस्ट, त्यानंतर 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर 12वीचं मार्क लिस्ट आणि सर्टिफिकेट. 12वी झाल्यानंतर आपल्याला लिव्हिंग सर्टिफिकेट मिळतं. लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं, मायग्रेशन सर्टिफिकेट. त्यानंतर प्रत्येकाने डोमिसाईल काढून घ्या. बऱ्याच जणांचं असेल पण नसेल तर तुम्ही डोमिसाईल काढून घ्या. इन्कम सर्टिफिकेट पण असू द्या. त्यानंतर जे येतो तो कॅटेगरीनुसार पहिला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. हे प्रत्येकाच्या कॅटेगरीनुसार आपल्याला महत्त्वाचंच आहे. एस-सी, एस-टी यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी हे पण तयार ठेवा. त्यानंतर येतं ते आधार कार्ड. आधार कार्ड अपडेटेड ठेवा. पॅन कार्ड पण काढा. ज्यांचं 18 वर्ष आता बऱ्यापैकी सगळ्यांचं 18 वर्ष पूर्ण होत आलेलं असणार आहे, पूर्ण झालेलं असणार आहे. त्यांनी पॅन कार्ड काढा. बँक अकाउंट स्वतःच्या नावावर नॅशनलाइज बँकेत काढून ठेवा. जर शक्य असेल, सहज शक्य असेल तर पासपोर्ट पण काढून ठेवा. कारण आता इथून पुढे जी धावपळ चालू होणार आहे, 4 वर्ष तुम्ही कॉलेजला असणार, पुढे मास्टर्सला जाण्याची वेळ येणार. या 4 वर्षामध्ये पण तुम्हाला कधी संधी मिळाली स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राममध्ये काही कॉलेजेसमध्ये आपल्याला बाहेर जाण्याची पण संधी मिळते. त्यामुळे आत्ता आपल्याला जर सुट्टी चांगली आहे, तर त्याचा उपयोग करून घ्या. या सुट्टीत 1500 ते ₹2000 मध्ये आपल्याला पासपोर्ट काढून मिळतो. पण ज्यावेळी त्याची गरज असते तेव्हा त्याची व्हॅल्यू मात्र खूप होते. ही धावपळ होऊ नये म्हणून ह्या काही गोष्टी आहेत, महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तेवढ्याच सांगतोय तुम्हाला. ह्या करून घ्या. आता हे सर्व झालं डॉक्युमेंट विषयी. मॅक्सिमम सर्व डॉक्युमेंट्स आलेलेच आहेत. त्यानंतर जे आहे ते फोटोज. आपले फोटो पण भरपूर काढून ठेवा. आयडी कार्ड साइज, पासपोर्ट साइज हे फोटो व्हाईट बॅकग्राऊंडवाले आता सगळीकडे जनरली फोटो वापरतात, लागतात. त्यामुळे हेही भरपूर काढून ठेवा. 50च्या आसपास काढून ठेवा. आणि सगळ्या ह्या ओरिजिनल डॉक्युमेंट जे मिळतील त्याच्या स्कॅन्ड कॉपी Google ड्राईव्हमध्ये किंवा कोणत्याही तुमच्या ड्राईव्हमध्ये सेव्ह करून ठेवा. पेन ड्राईव्हमध्ये पण सेव्ह करून ठेवा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कुठेही आपल्याला ॲडमिशन प्रोसेसमध्ये हे सर्व लागू शकतं. हे झालं प्रिपरेशनचा भाग. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ॲडमिशनसाठी आपल्याला ब्रँच सिलेक्शन, कॉलेज सिलेक्शन करावं लागणार आहे. कॉलेज सिलेक्शन रिझल्ट लागल्यानंतर एम-एच-टी सी-ई-टीचा रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला करायचंच आहे. पण त्याच्याही आधी आपण प्रिपेअर राहिलं पाहिजे. यासाठी आपल्याला सांगतोय, हे सर्वांना लागू आहे. पुणे, मुंबईत राहतात याच मुलांसाठी नाही, तर कोणत्याही शहरात असू देत. आपल्या पुणे, मुंबईच्या तर मुलांनी आपल्या आजूबाजूच्या सर्व कॉलेजेसना भेटी द्या. इंजिनिअरिंग कॉलेजला भेटी द्या. त्यांच्या ॲडमिशन काउंटरला भेट द्या. तिथं तुम्हाला ब्रोशर मिळेल. जर त्यांनी परमिशन दिली तर तुम्ही क्लासरूम बघा, लॅब्स बघा. जर बोलता आलं तर कोणाची प्रोफेसरशी, एखाद्या एच-ओ-डीशी बोलण्याचा प्रयत्न करा. अगदी ते नाही जमलं, तर आता जे मागच्या वर्षी फर्स्ट इयरला होते, त्यांची फायनल एक्झाम या वर्षीची फर्स्ट इयरची फायनल एक्झाम जवळ आलेली आहे. काहींचं प्रोजेक्ट सबमिशन चालू आहे. तेही कॉलेजवर आपल्या अवेलेबल असणार आहेत. सीनियर्सशी बोलण्याचा प्रयत्न करा, की कॉलेज कसं आहे? काय सिस्टम आहे? की फी व्यतिरिक्त आणि काय खर्च येतो का? किंवा अजूनही काही त्यांच्याकडनं जे तुम्हाला रिॲलिटी मिळेल, त्याला ग्राउंड रिॲलिटी म्हणतात. ती तुम्हाला YouTubeवर किंवा Googleवर मिळणार नाही. आपण YouTubeवर वगैरे 15 ते 20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जितकं शक्य आहे, जे इम्पोर्टंट आहे तेवढंच दाखवू शकतो. ग्राउंड रिॲलिटी आपण स्वतःहून जी काढतो, त्याचं विशेष महत्त्व असतं लक्षात घ्या. तुम्हाला आता बोलता आलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी पालकांचीच मदत घ्यायला पाहिजे असं नाही. तुम्ही आता प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये जाणार आहात. त्यामुळं तुम्हाला स्वतःहून तिथं अनोळखी माणसाशी बोलता आलं पाहिजे. पुण्यातले एक प्रख्यात काउन्सिलर आहेत आदरणीय डॉक्टर श्रीराम गीत यांनी पण एका त्यांच्या पॉडकास्टमध्ये सांगितलंय, सगळ्यात महत्त्वाचं स्किल जे आहे ते इथून पुढे असं असणार आहे, की अनोळखी माणसाची आपण बोलायला शिकलं पाहिजे. त्याला बोलतं करता आलं पाहिजे. हे जे स्किल आहे ते तुम्ही डेव्हलप केलं तर तुमचं प्लेसमेंटचं 50% काम इथंच झालंय असं समजा. त्यामुळं तुम्ही ग्राउंड रिॲलिटीमध्ये या. तुम्ही कॉलेजेसना भेटी द्या. जे आता कोल्हापूर, सांगली या साईडला आहेत. कोल्हापूरला जे असतील त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूरला जावा. नवीनच झालेलं आहे 2-3 वर्षापूर्वी ते. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या कॅम्पसमध्ये आहे ते किंवा के-आय-टी कॉलेज आहे प्रख्यात. तिथं भेट द्या. डी-वाय पाटील कॉलेजचं मोठं कॅम्पस कोल्हापूरला आहे. कसबा बावडा या ठिकाणी. तिथं जाऊन भेटी देऊन या. तिथं ॲडमिशन काउंटरला जावा. ॲडमिशनची त्यांच्याकडनं माहिती घ्या, चर्चा करून घ्या, ब्रोशर घ्या. सांगली साईडला असतील त्यांनी वालचंद कॉलेजला प्रख्यात कॉलेज आहे, तिथं भेट देऊन या. तिथं काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तिथं सीनियर्सकडून किंवा ॲडमिशन काउंटर असेल तर तिथं भेट द्या.
त्यांच्याकडून माहिती घ्या. इतर ठिकाणी पण औरंगाबाद, नागपूर प्रत्येक ठिकाणी चांगली-चांगली इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. नागपूरला रामदेव बाबा युनिव्हर्सिटी आहे किंवा औरंगाबादला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे. खूप प्रख्यात आहे. अनेक प्रख्यात कॉलेज जे आपल्या शहरांमध्ये असतील, तिथं तुम्ही नक्की आवर्जून भेट द्या. हे बघा, प्रत्येक ठिकाणी आपलं स्वागतच होईल असं नाही आणि आपल्याला आता स्वागत वगैरे घेण्याच्या आपण मूडमध्ये राहायचंच नाहीये. आपल्याला ॲडमिशन पाहिजे सध्या. त्यामुळं या ह्यानं जावा, की सगळीकडे आपलं स्वागत करतील असं नाही. पुण्यातले जे विद्यार्थी आहेत, त्यांनी पुण्यातल्या ईच अँड एव्हरी कॉलेजला जावं. अगदी पी-आय-सी-टी, व्ही-आय-टी, मुलींसाठी कमिन्समध्ये पण त्यांनी भेट देऊन यावी. पी-सी-सी-ईची मोठी कॅम्पसेस आहेत, तिथं भेट देऊन यावी. डी-वाय पाटीलचे कॉलेजेस आहेत, तिथं पण त्यांनी भेट द्यावी. पी-व्ही-जी, एम-एम-सी-ओई या इन्स्टिट्यूटना भेटी देऊन तुम्ही तिथं जाऊन स्वतःहून जेव्हा बघाल, ब्रँचविषयी त्यांच्याशीही चर्चा करा, की किती कट ऑफला ब्रँच मागचा क्लोज झालेला वगैरे. आम्ही हे सर्व नंतर YouTubeद्वारे किंवा आमच्या काउन्सिलिंगद्वारे तुम्हाला मदत करणार आहोतच. पण जितकं तुम्ही प्रिपेअर राहाल, ती स्टेप पुढची असेल. एवढंच ध्यानात घ्या. तुम्ही जेवढ्या तयारीत काउन्सिलरकडे पण जावाल, तेवढाच तुम्हाला फायदा त्याचा जास्त होणार आहे. हे पण ध्यानात ठेवा. या गोष्टी तुम्ही नक्की करा, आवर्जून करा. खूप गरजेच्या आहेत. तुम्हाला याचा फायदा नक्की मिळणार आहे. आणि या सर्व प्रोसेसमध्ये जेव्हा सी-ई-टीचं शेड्यूल डिक्लेअर होईल, आता आपल्याला सी-ई-टीचं पहिला आन्सर कीज येतील. आपल्या रिस्पॉन्सची आन्सर की आपण टॅली करून बघू शकतो. त्यानंतर पर्सेंटाईल येईल. पर्सेंटाईल आल्यानंतर आपल्याला पुन्हा रजिस्ट्रेशन करायचं, डॉक्युमेंट अपलोड करायचं. त्यानंतर ते डॉक्युमेंट अपलोड केल्यावर एफ-सी सेंटरला व्हेरिफाय करून आणायचे डॉक्युमेंट. त्यानंतर आपल्याला प्रोव्हिजनल रँक येईल, मग फायनल रँक येईल. फायनल रँक आल्यानंतर कॅप राउंडचं डिक्लेरेशन होईल. आपल्याला ऑप्शन फॉर्म भरावा लागेल. मग अलॉटमेंट होईल. असे कॅप 1, कॅप 2, कॅप 3 होतील. त्यानंतर स्पॉट राउंड होईल. या प्रोसेसमध्ये आपलं ॲडमिशन होणारच आहे. यात कुठं आपल्याला जी काही मदत लागेल ती आम्ही आमच्या काउन्सिलिंगद्वारे करतोच आहोत. पण तुम्ही स्वतः यामध्ये जास्तीत जास्त उतरा, ग्राउंडवर उतरा. आता तुम्ही खरोखर मोठे झालेले आहात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पालकांनी यायला पाहिजे, पालकांनीच विचारायला पाहिजे, असं आग्रह धरू नका. स्वतःहून जाऊन अनेक कॉलेजेसना भेटी देऊन ब्रँचेसची, कॉलेजची, फीजची, हॉस्टेलची सर्व इन्क्वायरी तुम्ही करून या. तुम्हाला त्याचा वेगळा आनंद मिळेल. बस आज इतकेच. स्टे ट्यून. मिशन ॲडमिशन. ऑल द बेस्ट.